आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण छान असे अपडेट पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल म्हणजेच सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशा छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो, आता इथे खूपच सुंदर असे अपडेट समोर आलेले आहेत। म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जो काही अर्णव आहे, अर्णव आणि ईश्वरीचं भांडण कशामुळे होतं असतं। अर्णव आणि ईश्वरीचं भांडण हे फक्त आणि फक्त इथे जो काही मागी गणपतीची स्थापना आहे आणि मागी गणपतीची स्थापना करण्यामुळे दोघांचं इथे भांडण सुरू असतं। आता दोघांचं इथे भांडण सुरू असल्यामुळे जो काही अर्णव आहे तो बोलत असतो, हे ऑफिस माझं आहे, ही जागा माझी आहे, इथे रूल्स माझे आहेत, इथे माणसं माझी आहेत आणि इथे सर्व काही माझं असल्या कारणाने तू कोण ठरवणारी आहेस की इथे मागी गणपतीची वगैरे स्थापना होणार आहे किंवा तू मागी गणपतीची वगैरे स्थापना करणार आहेस। ह्या गोष्टी अजिबातच इथे शक्य नाही आहे। त्यामुळे तू ह्या गोष्टी इथे करण्याचा असा विचार सुद्धा इथे करू नकोस, असं सुद्धा आता इथे जो काही आपला इथे हा आहे म्हणजेच की जो काही आपला इथे अर्णव आहे, अर्णवने इथे आता ईश्वरीला स्पष्टपणे बजावलेलं असतं। आता अर्णवने ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे ईश्वरीला सांगितल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला अर्णव आहे, अर्णवला जी काही लावण्य आहे, लावण्य मात्र इथे प्रत्येक गोष्टीबाबत हे सर्व काही ते बोलत असते। तिचं असं म्हणणं असतं हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे। आणि हा जो काही अर्णव आहे, अर्णव मात्र इथे आता हिला प्रत्येक गोष्टीसाठी का आणि कशा पद्धतीने इथे हाताशी धरत आहे किंवा ह्या सर्व गोष्टी तो इथे का करत आहे, ह्या गोष्टी मात्र इथे आता तिला अजिबातच पटत नसतात। आणि ही तिला ह्या सर्व काही गोष्टी अजिबातच इथे पटत नसल्या कारणाने प्रेक्षकांनो आता जो काही अर्णव आहे, अर्णव मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण ह्या सर्व गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने नाही केल्या पाहिजे। म्हणजेच आता इकडे जी काही आपली अंजली आहे, अंजलीने इथे आता ईश्वरीला एका गोष्टीची परमिशन दिलेली असते आणि ती म्हणजेच की तू आता ऑफिसमध्ये मागे गणपती साजरा करू शकतेस। म्हणजेच अंजलीचं आणि गणपतीचं तर हे एक प्युअर असं नातं आहेच, पण प्रेक्षकांनो जे काही ऑफिस आहे, ऑफिसचं आणि त्याचबरोबर इथे आता मागी गणपतीचं सुद्धा खूपच सुंदर असं नातं आहे। म्हणजेच की जेव्हा आता इथे त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन होत होतं त्याच दिवशी इथे गणपतीच्या त्याच मंदिरामध्ये त्याच गणपतीची मूर्तीची स्थापना झालेली असते आणि त्यामुळे तेव्हापासूनच अंजली तर इथे गणपती प्रिय भक्त आहेच, पण आता इकडे ईश्वरीला सुद्धा बाप्पा खूप आवडतं, गणू बाप्पा म्हणते ती त्याला। आणि त्यामुळे बोलता बोलता दोघींचा विषय निघालेला असतो आणि बोलता बोलता दोघींचा विषय निघाल्याच्या नंतर इथे जी काही आपली अंजली आहे, अंजलीने मात्र आता इथे गणपतीच्या स्थापना करण्यासाठी परमिशन दिलेली असते आणि तिने इथे गणपतीची स्थापना करण्यासाठी परमिशन दिल्याच्या नंतर अंजली जी आहे ती घरी गेल्याच्या नंतर हे सर्व काही घरच्यांना इथे सांगत असते आणि तेव्हा वल्लरीला मात्र इथे खूपच टेन्शन आलेलं असतं। वल्लरी बोलत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सर्व तुम्ही नाही करू शकत, कारण की इथे आता तुम्ही समजता कोण स्वतःला वगैरे आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही इथे नाही करू दिल्या पाहिजे किंवा नाही झाल्या पाहिजे वगैरे वगैरे हे सर्व काही इथे ते बोलत असतात। त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र अंजली आणि त्याचबरोबर आजी बोलत असतात, अगो असू दे ना, त्यांना काय फरक पडतोय आणि त्याचबरोबर इथे आपण काय करत आहोत त्याहीपेक्षा जास्त कशासाठी आणि कोण करत आहे महत्त्वाचं आहे। म्हणजे देवबाप्पासाठी आपण करत आहोत आणि अर्णवला तर इथे आता गणपतीची स्थापना वगैरे करण्याची किंवा गणपतीबद्दल किंवा कुठलाही त्याच्यासाठी सण समारंभ हे सर्व काही चुकीचंच आहे। पण आता आपल्याला एक गोष्ट इथे माहीत असायला पाहिजे की काही जरी झालं तरी सुद्धा इथे ईश्वरीच्या का होईना पण तिच्या हाताने का होईना किंवा तिच्या येण्याने का होईना पण इथे ऑफिसमध्ये गणपती येत आहे हे किती महत्त्वाचं आहे। तेव्हा वल्लरीच्या मनामध्ये किंवा तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि ती बोलत असते हा सर्व काय प्रकार आहे। आणि त्याचबरोबर इथे आता ही आजी जी आहे ना, ही म्हातारी ही त्या पोरीला खूपच जास्त पुढे पुढे करून घेण्याचं काम करत आहे आणि तिच्या खूपच जास्त जवळसुद्धा जाण्याचं काम करत आहे। ही ईश्वरी कानामागून आली आणि तिकडे झाली, म्हणजेच की आता हिचं स्वतःचं अस्तित्व सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम करते किंवा इथे आता तिला असं वाटत असेल की काही जरी झालं तरी एवढा मोठा बळीचा बकरा मिळाला, म्हणजे तिला असं वाटतं की अर्णव सोबत तिचं काहीतरी सुरू आहे किंवा अर्णव आता आणि ईश्वरी दोघं एकमेकांना
एकमेकांसोबत लग्न करतील वगैरे ह्या भीतीने इथे आता वल्लरी खूपच जास्त अलर्ट राहायला लागलेली असते. तिनं जो काही आकाश आहे, आकाशला सुद्धा ह्या गोष्टीबद्दल विचारलेलं असतं. आकाशला विचारते तुझा जो काही अर्णव आहे अर्णवचा, आणि त्याचबरोबर इथे आता ती नवीन मुलगी आलेली आहे ना ईश्वरी देसाई, तिचं नातं कसं आहे. तेव्हा अर्णव बोलत असतो की अगं ती साधी एम्प्लॉई आहे आणि तशी तिचा स्वभाव सुद्धा गोड आहे असं इथे तो सांगत असतो. आणि तेव्हा पुन्हा एक ईश्वरी जे काही आपली हे आहे वल्लरी आहे ती विचारत असते मग लावण्य आणि अर्णवचं नातं कसं आहे. आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो अगं तुला काय समजायचं आहे किंवा तुला काय सिद्ध करायचं आहे ह्या तर मला गोष्टी इथे कळत नाही आहेत, पण तू समजतेस की मग ह्या सर्व गोष्टी ते ज्या पद्धतीने इथे होतात त्या पद्धतीने ते काही एक नाही आहे, तू काहीतरी चुकीचा अर्थ वगैरे काढत आहेस असं सुद्धा आता इथे अर्णव जो आहे तो इथे बोललेला असतो. आता अर्णवने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र अर्णवने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आकाशने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र इथे आता जो काही आकाश आहे आकाश तिथून निघून जाताना बोलत असतो हे बघ आई तू तुझ्या असल्या कुरापती डोक्यामध्ये काही एक विचार आणू नकोस आणि त्याचबरोबर हे सर्व काही तुला ह्या कुरापती डोक्यामध्ये विचार आणण्याची काही गरज नाही आहे वगैरे वगैरे, कारण दादाचं आणि कुणाच्याही मुलीचं काहीही सुरू नाही आहे आणि त्याचबरोबर इथे मला ह्या गोष्टी अजिबातच इथे मान्य नाही आहेत वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो. त्यानं आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना जो काही आपला अर्णव आहे अर्णव एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आता ही जी काही ईश्वरी आहे ईश्वरीने एवढी सर्व काही गणपतीची तयारी केलेली असते आणि इथे ईश्वरीने चॅलेंज दिलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही अर्णव आहे अर्णव आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीमध्ये हे जे काही चॅलेंज आहे, कारण अर्णव बोललेलं असतं जर गणपती नाही आला तर तुला त्या क्षणाला मी गणपतीच्या मुहूर्ताच्या क्षणाला इथे मी तुला ह्या ऑफिसच्या बाहेर काढेन आणि तुझ्यावरती 1 लाख रुपये तुला भरावे लागतील, म्हणजे ते 49,000 आणि पुन्हा आणखी हे 1 लाख रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये तुला भरावे लागतील. आणि त्यामध्ये तू इथे ईश्वरी बोलत असते ते बघूया वेळ ठरवेन. आणि त्याचबरोबर इथे आता मी जर असं केलं किंवा गणपती वगैरे जर आणला तर मग मात्र इथे आता तुम्हाला जे काही 50,000 रुपयाचा दंड तुम्ही मला लावलेला आहे तो इथे तुम्हाला मला माफ करावा लागेल असं इथे ती बोलत असते. आता तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो ज्या दिवशी आता गणपतीची स्थापना होणार असते किंवा ज्या दिवशी इथे आता गणपती येणार असतात त्या दिवशी मात्र इथे खूपच मोठा इथे गोंधळ सुरू होणार असतं, कारण आता ईश्वरीला हिनं तर चॅलेंज केलेलं असतं. त्यावर आता भरीतवर किंवा आगीत तेल ओतण्याचं काम आपले नेहमीप्रमाणे लावण्या करत असते आणि लावण्याचं हे सर्व काही काम इथे हे सुरूच असतं. तर आता मात्र प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर जी काही आपली ही आहे वल्लरी आहे वल्लरीत पण बोलत असते मी बघतेच आता कशा पद्धतीने आता इथे हे सर्व काही होईल आणि किंवा ह्या सर्व काही गोष्टी इथे कशा पद्धतीने होतील हे मी पाहते असं इथे ती बोलते. ती ईश्वरी कशा पद्धतीने इथे आता गणपती घरामध्ये आणते किंवा ऑफिसमध्ये आणते हे सुद्धा गोष्टी मी इथे पाहिलं असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढाच इंटरेस्टिंग आणि रंजक झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल ऐकायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जी काही आपली वल्लरी आहे वल्लरी एका गोष्टीचा इथे विचार करत असते की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्याच्या काही गोष्टी आहेत तर ह्या पद्धतीने नाही केल्या पाहिजे. म्हणजेच की जो काही आपला इथे हा आहे अर्णव आहे अर्णव आता इथे त्या गोष्टीचा मुहूर्त काढूनच बसलेला असतो. पण आता प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र अर्णवच्या प्रत्येक गोष्टीला इथे चॅलेंज करत असते आणि प्रत्येक गोष्टीला इथे आता चॅलेंज केल्याच्यानंतर ती मात्र इथे आता सर्व काही हे स्वीकारत असते आणि त्याचबरोबर अर्णवच्या नाकावर टिचून इथे गणपतीची स्थापना ती करत असते. आणि तेव्हा मात्र अर्णवचा चेहरा जो आहे तो अक्षरशः पाहण्यासारखा झालेला असतो. अर्णवचे चॅलेंज मात्र तिने स्वीकारलेले असतात. त्या प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वरीने एवढ्या सुंदर मागे गणपतीची स्थापना केल्याच्यानंतर कशा पद्धतीने इथे तुम्हाला पुढील भाग पाहायला भेटणार आहे हे पाहूयात. सगळं पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.